नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालय पदभरतीची मित्रांनो ॲन्सर शीट तुमची आलेली आहे. तुम्ही सर्वांनी तुमची ॲन्सर शीट पाहिलेली असेल, तुमचे मार्क्स देखील तुम्हाला कळलेले असतील. तर मग आता नेमके किती मार्क्सवरती पुढील टप्प्यासाठी आपल्याला बोलवलं जाऊ शकतं, त्याची एक अंदाजित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. असेच एवढ्याच मार्क्सवरती मित्रांनो बोलवलं जाईल असं काही नाही, का अंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो पोल घेण्यात आलेला होता त्याच्यावरनं. तर बघा मित्रांनो, अंदाजित हा कट ऑफ असणार आहे. हा कट ऑफ नाही मित्रांनो, हा फक्त स्किल टेस्टसाठी बोलवण्यासाठी किती मार्क्सवरती या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं त्याची माहिती आपण बघणार आहोत. पुढचे जे 2 टप्पे तुमचे आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असेल, टायपिंग टेस्ट असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, याच्यासाठी मित्रांनो खास करून स्वच्छता चापल्य चाचणीसाठी आणि टायपिंग टेस्टसाठी मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो आता तुमचं एकाच साथ एवढे विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी बोलवले जातील. ह्याची पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती लागेल. त्याच्या अगोदर काय काय होईल, तुमचं ऑब्जेक्शन जे आहे मित्रांनो आता चालू झालेले आहे. ऑब्जेक्शनवरती मित्रांनो तुमची प्रक्रिया होईल. 4 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेते. 4 तारखेनंतर 15 ते 10 दिवसाचा वेळ मित्रांनो ऑब्जेक्शनवरती पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी लागू शकतो. म्हणजे ह्या मार्चमध्ये मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन तुमच्या लिस्ट लागू शकतात मार्च एंडिंगपर्यंत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचे जे सध्या मार्क्स आहेत, तुमची जी ॲन्सर शीट आली त्यानुसार जे तुमचे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये आता ऑब्जेक्शन सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये अजून तुमचे मार्क्स वाढू शकतात. ऑब्जेक्शनमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या शिफ्टमध्ये ऑब्जेक्शन घेतले ते सर्वांचे, समजा एका शिफ्टमध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या शिफ्टमध्ये सर्वांचे बाकीचे जे विद्यार्थी आहेत, तो प्रश्न जर व्हॅलिड असेल, ऑब्जेक्शन व्हॅलिड असेल, तर त्याचे सर्वांना मार्क्स जे आहेत ते भेटणार आहेत त्या शिफ्टचे. तर बघा मित्रांनो, याच्या कट ऑफमध्ये देखील खूप बदल होतील. म्हणजे किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये देखील बदल होऊ शकतात, कारण की याच्यामध्ये ऑब्जेक्शन देखील सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे एक बदल होईल आणि नॉर्मलायझेशन मित्रांनो होईल. नॉर्मलायझेशनमध्ये देखील तुमचे मार्क्स अजून कमी जास्त होणार. अवघड शिफ्ट, सोपी शिफ्ट त्यानुसार मित्रांनो नॉर्मलायझेशन होईल. त्याच्यामुळं किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं ते मित्रांनो इथं आता कोणच सांगू शकत नाही, किंवा कट ऑफ एकदम एक्झॅक्ट कोणच सांगू शकत नाही, कारण की ऑब्जेक्शनमुळं आणि नॉर्मलायझेशनमुळं खूप याच्यामध्ये फरक पडणार आहे. जरी आता तुमचे ते मार्क्स असतील तर याच्यामध्ये मार्क्स ऑब्जेक्शनने वाढतात आणि नॉर्मलायझेशनमुळं कमी होऊ शकतात, जास्त होऊ शकतात. हे दोन्हीपैकी एक होतं नॉर्मलायझेशनमध्ये. तर बघा मग मित्रांनो, मग स्किल टेस्ट जी आहे तुमची, स्वच्छता चाचणी असेल, चापल्य चाचणी आणि टायपिंग टेस्ट असतील, त्याच्यासाठी मित्रांनो लिस्ट लागेल. मग त्याच्यामध्ये किती मार्क्सवरती विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं, जे की एकाच साथ विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात. मी जसं सांगितलं मित्रांनो, सध्या हे कोणच सांगू शकत नाही एक्झॅक्ट किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं, कारण की हे अंदाजितच सांगावं लागेल. कारण की मित्रांनो किती जागा होत्या त्याचं डिपेंडिंग आहे, की जागा नेमक्या किती आहेत कुठल्या पदासाठी, त्याबरोबर किती अर्ज आले त्यानुसार मित्रांनो ते बोलवतील. किती उमेदवारांनी परीक्षा दिली, किती उमेदवार गैरहजर होते तेही पाहिलं जाईल. तुम्ही अर्ज केलेल्या जिल्हा न्यायालयामध्ये किती जागा होत्या, समजा एखाद्या ठिकाणी मित्रांनो जास्त अर्ज आले आणि तिथं जागा जर बऱ्यापैकी आहेत तरी देखील मित्रांनो जास्त अर्ज आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यामुळं तिथं कट ऑफ मित्रांनो हाय जाईल. ज्या ठिकाणी मित्रांनो जास्त अर्ज आलेत त्या ठिकाणी, उदाहरणार्थ समजा पुणे जिल्हा पाहिला तर मित्रांनो त्या ठिकाणी जास्त अर्ज आले तर तिथं कट ऑफ ऑब्व्हियसली मित्रांनो हाय जाणार. अशा पद्धतीने हे कट ऑफचे म्हणजे किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं हे ते फॅक्टर्स आहेत मित्रांनो, जे की त्याच्यावरती वर्क करतील. त्याच्यामुळं एक्झॅक्ट कोण सांगू शकत नाही. त्यामुळे किती मार्क्सवरती बोलवलं जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकते, तुम्ही अंदाजित मित्रांनो ते देखील कमेंटमध्ये सांगू शकतात, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहीत होईल. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आपण एक अंदाजित माहिती देखील आपण देखील स्वतः बघूयात आता. जे मित्रांनो टेलिग्रामवरती आपल्या जॉब गुरु टेलिग्राम चॅनल जो आहे आपलं, त्याच्यावरती आपण पोल घेतलं होतं सकाळी. तर त्यानुसार मित्रांनो एक अंदाजित कट ऑफ असणार आहे. असाच लागेल असं काही नाही, कट ऑफ असणारच नाही हा. म्हणजे किती मार्क्सवरती पुढच्या टप्प्यासाठी बोलवलं जाऊ शकतं ती माहिती आपण पाहणार आहोत. तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा आणि जो पोल तिथं दिलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. डिस्ट्रिक्ट वाईज देखील तुम्हाला पोल तिथं दिलं जाणार आहे. पुणे जिल्ह्याचा पोल टाकलेला आहे, त्यानुसार मित्रांनो तिथं सहभागी व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतोय. आता बघा मित्रांनो, कोर्ट भरती जी आहे याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार जागा कधीच नसतात. तुमच्या कॅटेगरीनुसार जागा इथं नसतात, त्यामुळे कॅटेगरी वाईज कट ऑफ वगैरे असं काही होणार नाही. तर पहिल्यांदा आपण पाहूयात मित्रांनो, जिल्हा न्यायालय शिपाई आणि हमाल या पदासाठी किती मार्क्सवरती या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं. एक अंदाजित माहिती पाहणार आहोत. असंच होईल असं काही नाही मित्रांनो, ठीक आहे. तर ह्या पोलवरूनच माहिती आपण पाहणार आहोत. जवळपास मित्रांनो 2500 विद्यार्थ्यांनी याच्यावरती वोट केलेले आहेत आणि 6597 विद्यार्थ्यांनी पाहिले, परंतु वोटिंग फक्त 2534 विद्यार्थ्यांनी केले. तर आपण पाहूयात की मित्रांनो याच्यामध्ये पहा हे मार्क्स टाकलेले होते शिपाई हमाल पदासाठी. तर याच्यामध्ये सर्वात जास्त 30% वोटिंग जे आहे 15 ते 20 मार्क्सवरती मित्रांनो आहे. तर एक आपण अंदाज लावूयात मित्रांनो, 15 ते 20 दरम्यान या ठिकाणी मार्क्सवरती विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं. एक तर 15 ते 20 म्हणजे दोन्हीच्या मध्ये
मार्क्स असतील तर या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पुढे चान्स भेटू शकतो. एक अंदाजित माहिती पाहतोय आपण, कारण की ती संख्या या ठिकाणी मित्रांनो जास्त आहे. त्या दरम्यान मार्क्स असतील तर मित्रांनो बोलवलं जाऊ शकतं. आणि दुसरं या ठिकाणी मित्रांनो आहे ते 20 ते 25. त्यानंतर आहे 10 ते 15. 10 ते 15मध्ये देखील 26% विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. 30% विद्यार्थ्यांना 15 ते 20 दरम्यान मार्क आहेत आणि 16% विद्यार्थ्यांना 20 ते 25% दरम्यान मार्क्स आहेत. तर ह्या दोन्हीपैकी मित्रांनो एक होऊ शकतं. या ठिकाणी पहा, लक्षात राहू द्या, या दोन्हीपैकी एक या ठिकाणी मित्रांनो होऊ शकतं. 15 ते 20 किंवा 20 ते 25 शिपाई हमाल पदासाठी. ही एक अंदाजित माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे, या पोलवरनं आपण पाहतोय, जे की अंदाजित आहे असंच होईल, काही असं सांगता येत नाही मित्रांनो. सेम असंच एवढेच मार्क्स बोलवलं जाईल असं काही नाही. याच्यामध्ये अजून भरपूर सारे मार्क्स कमी जास्त होणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण फायनल आन्सर की आल्यानंतर देखील मित्रांनो, नॉर्मलायझेशन आल्यानंतर देखील आपण एकदा परत सर्व माहिती पाहणार आहोत. तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं, यापैकी किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं मित्रांनो? ज्यांना माहिती आहे, ज्यांना एक्सपिरियन्स आहे याबद्दलचा, ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकतात, कारण की बरेच विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल. तर हे झालं शिपाई हमाल पदासाठी. आता लिपिकसाठी जर पाहिलं मित्रांनो आपण, क्लार्क या पदासाठी, तर याच्यामध्ये देखील मित्रांनो जवळपास 21 ते 27 विद्यार्थ्यांची वोटिंग आहे, ज्यामध्ये मित्रांनो 23% विद्यार्थी या ठिकाणी म्हणतायत की आम्हाला 15 ते 20 आणि 20 ते 25% दरम्यान मार्क्स आहेत. तर बघा मित्रांनो, 15 ते 20 आणि 20 ते 25 दरम्यान. तर इथंही मित्रांनो त्याच पद्धतीने होऊ शकतं. एक तर 15 ते 20, ठीक आहे, यापैकी एक आकडा, किंवा मित्रांनो या ठिकाणी 20 ते 25 यापैकी एक आकडा. मग शेवटच्या एकाच 7 विद्यार्थी घेणार आहेत. मग 7वा विद्यार्थी जो असेल, किती मार्क्सवरती निवडला जाईल, समजा 7वा विद्यार्थ्याला या ठिकाणी 25 मार्क्स आहेत, तर 25वरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मग बोलवले जाऊ शकतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय मित्रांनो. ठीक आहे, तर यापैकी मित्रांनो अशा पद्धतीने हा तुमचं पुढच्या टप्प्यासाठी एवढे मार्क्स असतील तर बोलवलं जाऊ शकतं. एक अंदाजित माहिती आपण बघितलेली आहे. हे 2 आकडे मित्रांनो महत्त्वाचे आहेत, 15 ते 20 किंवा 20 ते 25 या दरम्यान मित्रांनो काही होऊ शकतं. या दरम्यान कुठल्याही नंबर्सवरती या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवू शकतं. याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर्स आहेत मित्रांनो. त्यामुळं एक एक्झॅक्ट मित्रांनो किती मार्क्सवरती बोलवलं जाईल हे सांगता येत नाही, कारण की अजून भरपूर सारे फॅक्टर्स याच्यावरती वर्क करणं बाकी आहेत. तर याबद्दल जसे जसे अपडेट येतील मित्रांनो, तशी तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. तुमचे मार्क्स जे आहेत मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे मार्क्स किती पडलेले आहेत, तुमचा जिल्हा कुठला आणि तुमची पोस्ट कुठली हे सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना अजून माहिती समजेल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेत, ज्या पुस्तकांमध्ये 7,000 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. TCSने मित्रांनो आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांमधून प्रश्न जे आहेत या पुस्तकांमध्ये समावेश केलेला आहे, ज्यामध्ये नगररचना शिपाई पदभरती असेल, नगर परिषद, तलाठी, वनरक्षक, महानगरपालिकेची पदभरती असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाची गटकची पदभरती असेल, त्या प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे. TCS बरेचसे प्रश्न मागील परीक्षांमधून मित्रांनो रिपीट करते, तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी मित्रांनो तुमच्या सध्याच्या येणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या पदभरती आहेत त्यासाठी तुम्ही ही पुस्तकं वापरू शकतात. कुठलीही भरती असेल त्यासाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज इंग्रजी व मराठीचे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. चालू घडामोडीसाठी देखील त्यांचा 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील.